शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कत्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता खाली चाललो आहे, जरा फ्रेश झालो, आंघोळ बिंघोळ केली. फ्रेश झाल्यावर लोक आराम करतात, मी जरा खाली जाते राऊंड मारायला नाही तर गट्टूला आणायला पण चाललो आहे, त्याची प्रॅक्टिस आहे. त्याची शाळा उशिरा सुटणार नाही तर तो येतो तनू बरोबर. तर चाललो आहे, ठरलं जाऊया. तेवढेच पाय तर मोकळे झालेलेच आहेत, पण खाली एक राऊंड पण मारूया आणि जरा फिरून पण येऊया. सगळं असं फिरायला नाही भेटत, म्हणजे मार्केटमध्ये असं फिरायला वगैरे भेटत नाही, त्यामुळे माणसं वगैरे जास्त बोलायला वगैरे भेटत नाहीत. आणि आपण कसं जरा माणसं वगैरे बोललं, जरा अपडेट वगैरे भेटल्या की बरं वाटतं ना प्रत्येकाला. अपडेट म्हणजे काय बाबा, कसं आहे, माणसाने अपग्रेड राहावं, बरोबर की नाही? अपग्रेड राहिल्याशिवाय काही कळत नाही. टेक्नॉलॉजीचं तसं आहे, प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला टेक्नॉलॉजी बदलत असते. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. परत आता दुपारनंतर डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळीच भेटतो आहे. दुपारी गेलो तर खालती तुम्ही बघितलं. आणि आता बसलो आपल्या ऑफिसच्या कामाला. अरे बापरे, ब्लूटूथ चालू केलं आहे की नाही काय माहीत नाही, बघतो एक मिनिट. ब्लूटूथ चालू केलं आहे. तर बोला मंडळी, बाकी काय चाललं आहे विशेष? काय म्हणते मुंबईची थंडी? सध्या फॉर्म बिम कोणी भरते की नाही तुमच्या तिकडे? अजून 23 तारीख आली नाही म्हणा इलेक्शनचे फॉर्म वगैरे. काय आमच्या वॉर्डात पण काय सध्या काय दिसत नाही, वातावरण काय शांतच दिसतं बाबा. आता अजून वातावरण तापायला सुरुवात होईल ना, बरोबर ना? बघूया आता कधी तापतंय कधी तापतोय. तसं नाही, इनफॅक्ट जे इलेक्शनचं जे ॲटमॉस्फिअर तयार होतं तो अजून तयार झालेला दिसत नाही, ह्या दृष्टीने तापणं. तुम्ही म्हणाल तापणं म्हणजे काय? बाकी काय चाललं आहे? मला तर ओढ लागली आता गावी जायची, कारण खूप दिवस गावी नाही गेलो ना. कसं वाटतंय? गावी जायला पाहिजे. आराम पण आराम तर काय, आता काय माहिती, तिथे गेल्यावर माहिती पडेल किती आराम करायला भेटेल आणि किती नाही. आपली सगळी एकंदर गवताची स्थिती पाहूनच बा आपल्याला समजेल बाबा तिथे काय आहे, गवत वाढले नाही वाढले, त्याचं तिथे गेल्यावर समजेल. अजून इथं का आपल्याला काहीच माहीत नाही पडणार. इथनं आपण तसंच बोलणार, आराम करायला जाऊया. बघूया, पण खूप इच्छा आहे गावी जायची, खूप इच्छा झाली आहे, म्हणजे इंटेन्सिटी वाढली आहे गावी जायची. तुमची पण वाढतच असेल ना, प्रत्येकाची वाढते. गावी जायचं म्हणल्यानंतर एक वेगळंच हे असतं. आणि मी तर काय आता दरवेळेला जात होतं. दिवाळीत तर नाहीच गेलो मी, डायरेक्ट ते गणपतीच्या ह्याला गेलो होतो, अनंत चतुर्थी दिवशी 2 दिवसासाठी गेलो होतो. त्यात पण आपल्याला काय फिरायला वगैरे भेटलं नाहीच, पण असं काही हरकत नाही, फिरायला नाही भेटलं तर भाग वेगळा. पण काम त्यावेळेला थोडंसं काम झालं होतं, थोडंसं काम केलं होतं. मग दिवाळी जातो ते कसं व्यवस्थित काम करायला सगळं भेटतं, व्यवस्थित सगळं अंगण वगैरे सारवून सगळं होतं. पण यावेळेला तसं काही केलंच नाही. तर त्यावेळेला आता जरा बघू, यावेळेला पण तशीच बहुतेक घाईच होणार आहे, कारण आपल्याला जायचं होती जत्रेला पण. त्यानंतर परत रिटर्न पण लगेच फिरायचं आहे. 5 तारखेला पेपर आहेत. घाईचा दौरा. असं काही असली तरी काय, ते 2 दिवस जरी गेलं तरी ते वातावरणामध्ये एकदम छय होऊन जातं. तनु उठला, झोपला होता. बोलतो तुमच्याशी. तर मंडळी आता जेवण खाऊन माझ्या एक्सरसाइजमुळे उशीर झाला जेवणाला, आणि आता झाले बसलो आहे. आता 11:15 झालेत. आता झालं राऊंड बिऊंड पण मारला जरा, आणि चाललो आता घरी. आता झोपतो. आणि आपल्या कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला मंडळी तुम्ही, खरंच खूप बरं वाटते. छान असाच प्रतिसाद द्या. बघा निदान व्हिडिओ, छोटे व्हिडिओ. मी काल छोटा व्हिडिओ बनवला होता खूप, आपला मार्गशीर्ष शुक्रवाराचा, म्हणजे चांगला प्रतिसाद, म्हणजे निदान 100 व्ह्यूज तरी आले. चला, तेवढं पण खूप माझ्यासाठी आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तर चला, तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे.
उद्या आहे इलेक्शन, म्हणजे आपल्या महाबळेश्वरला पण इलेक्शन आहे. जे रखडलं होतं इलेक्शन पुढे ढकललं होतं ते 20 तारखेचं इलेक्शन उद्या आहे. आणि परवा रिझल्ट, परवा गावच्या साईडला एकदम गुलालाची एकदम उधळण असणार आहे. आणि आपल्याकडे पुढच्या महिन्यात 15 तारखेला इलेक्शन आणि 16ला रिझल्ट आहे. तर चला ते जाऊ द्या, आता आपल्याला जत्रेला आधी जायचं आहे. तसरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तुम्हाला टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.